ऍक्च्युली समारोपाकडे जायला पाहिजे. 2च मिनिटं घेणार आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका समारंभाला आल्यासारखे नटून आलाय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अभिनंदन, धन्यवाद. कारण समर्थनी जे डायरेक्शन दिलं होतं त्या डायरेक्शनला मानून आपण सगळ्यांनी अगदी समारंभाचा पोशाख करून इथं आला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्यामुळे एक कार्यक्रमाची रंगत वाढली, या कार्यक्रमाला एक ग्रेस आला आणि ग्रेटफुल कार्यक्रम झाला, त्याबद्दल तुमचं परत एकदा आभार. साधारण मागच्या आठवड्यात सोमवारी समजता मला फोन आला, त्याच्या आधीच आमचं एक कौटुंबिक गेट टुगेदर होतं. मला माहीत होतं की असा काही कार्यक्रम व्हायची शक्यता नाही, त्याच्यामुळे मी सरप्राईजली तिथंच पुढच्या आठवड्याचं म्हणून एक सेलिब्रेशन केलं होतं. 51 वर्ष आहे तर म्हणलं आपण तिथंच सेलिब्रेट करूया. नाहीतरी ती पण फॅमिलीच होती, सगळी फॅमिलीचीच लोक होते, त्यांच्याबरोबर एक सेलिब्रेशन झालं होतं. आणि लागली सोमवारी साधारण समोरचा फोन आला की असं असं करतोय आपण सरप्राईज. ॲक्च्युली मला त्याचा जास्त आनंद झाला, कारण मी तिला गेल्या वर्षीपासून म्हणत होतो की हे धाराशिवला आपलं हॉल पिली 2 दिवसाचा कार्यक्रम करू, मस्तपैकी हळदी बिळदी सगळं आपलं करू, लग्न मुंडोळ्या लग्न सगळं करतो. पण ते नाही असं काही करायचं नाही, असं काही करायचं नाही म्हणत होती. त्याच्यामुळं आमचा तो विषय राहिला. पण मी वर्षभर झाला त्याच्या मागे आहे की असा एक कार्यक्रम करूया आपण. तरी माझ्या मनाप्रमाणे अजून मुंडळ्या लागलेला नाहीये, हार गिर घालायचा वगैरे कार्यक्रम झालेला नाहीये. तो कार्यक्रम व्हायला पाहिजे असं मला वाटतंय, तर ते करूया आपण, काही हरकत नाही. पण एकत्रितच सगळे अगदी विशेषतः मित्रपरिवार त्यांचा जो आहे तो अगदी आठवणीनं बोलवला गेला आणि आठवणीनं हजर झाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. म्हणजे कसं आहे, कौटुंबिक व्यक्ती कुठं ना कुठं तरी निमित्ताने होत असतात, पण मित्रपरिवाराच्या आजकाल वेगळी फार कमी झाली. या तुमच्या ज्या वाचननगरच्या किंवा ह्या भाच्या कंपनीच्या या सगळ्यांच्या ज्या भेटी त्यांच्या झालेल्या आहेत ना, त्याच्यामुळं त्यांना जास्त आनंद त्या गोष्टीचा झालेला आहे की आपला मित्रपरिवार सगळा भेटला. नावाचे काका असो, वाचननगरचे कुलकर्णी असो, बरीच मंडळी आहे तिथे, वैष्णी मंडळ असो, या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला 4 चांद लावले. त्यामुळं अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम समर्थ आणि स्वातीने पार पाडला. त्याच्याबद्दल मी त्यांच्या दोघांचे आभार मानतो. आणि या जोडीला शुभेच्छा देणं मला शक्य नाही, कारण मी फार लहान आहे. पण असंच तरी भांडत का होत नाही, पण आनंदात राहू, खेळत राहू अशी इच्छा व्यक्त करतो. आणि वेळेचा अंदाज घेता थांबतो. धन्यवाद. जरा 2 मिनिटं थांबणार कसल्याच्या 2च मिनिटं. मी मगाशी जसं म्हटलं, कुठल्याही भावना व्यक्त करायला एखादा प्रसंग लागतो, म्हणून हा प्रसंग साधून हे बोलते.